नमस्कार, 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 नमस्कार मित्रांनो. बातमी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिकतेतून स्वावलंबनाकडे वळवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जी नवीन योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडच्या वतीनं 10 जून 2019च्या शासन निर्णय अपंग 2018 पत्र क्रमांक 126 क 2 या आदेशान्वये नुसार दिव्यांग लोकांना विविध व्यवसायाकरिता मोफत ई रिक्षा वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या मोफत ई रिक्षा वाटप योजनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. याची पात्रता आणि ही ई रिक्षा कशी मिळवायची, त्यासाठी कसा अर्ज करायचा, पात्रता काय असणार आहे आणि कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, सगळं आपण याच्यात पाहणार आहोत. योजनेचं स्वरूप आपण पाहू अगोदर. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ऊर्जा चालित म्हणजेच जे चार्जिंग बेस वाहन आहे, चार्जिंगवर आधारित ही ई रिक्षा आहे. ही मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेसाठी प्रति लाभार्थी 3.75 लाख रुपये अनुदान गव्हर्नमेंट देतं. म्हणजे 4.25 लाख रुपयापर्यंत अनुदान या ई रिक्षासाठी आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या संस्थांकडून वाहनांची देखभाल व दुरुस्ती केली जाईल. म्हणजे जिथून आपण ही ई रिक्षा घेणार आहोत त्या संस्थेकडून 1 वर्षापर्यंत ती देखभाल या वाहनासाठी मिळत असते. या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येईल. म्हणजे जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्याला याच्यावरती करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे व्यवसाय आपण पाहणार आहोत पुढच्या स्टेपला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून परवानग्या घेतल्या जातील. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळातर्फे केला जाईल. ई रिक्षा आणि व्यवसाय. तर या ई रिक्षेवरती कोणकोणते व्यवसाय आपण करू शकतो? पाणीपुरी, इडली, डोसा, वडापाव, सांबार इत्यादी प्रकारचे व्यवसाय आपण याच्यावरती करू शकतो. फळांचे रस असतील, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, बेकरी वस्तू जसं की ब्रेड, पाव, डबल रोटी, टोस्ट वगैरे इत्यादी विक्री जर करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या ई रिक्षाच्या माध्यमातून करू शकता. किराणा, भुसार माल, स्टेशनरी, पूजा साहित्य, साफसफाईचे साधने विक्री, त्यानंतर गृहउपयोगी वस्तू असेल त्याची विक्री असेल, रद्दी भांगारचा व्यवसाय असेल, त्यानंतर वनोत्पादने विक्री, हात थैल्या, कपडे, त्यानंतर फळांची दुकाने, भाजीपाला इत्यादी, दूध व डेअरी उत्पादने याची विक्री सुद्धा आपण या रिक्षाच्या माध्यमातून करू शकतो. बूट आणि बॅग उत्पादने असतील, बॅग पर्स असेल, त्यानंतर मोबाईल दुरुस्ती असेल, झेरॉक्सचे दुकाने असेल, केटरिंगची सेवा असेल, चालते फिरते हेअर सलून असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री असेल, घड्याळ दुरुस्तीचे दुकान इत्यादी, तसेच वाहतूक केंद्र, पर्यटनाकरिता वाहन पुरवणे इत्यादी सर्व प्रकारचे व्यवसाय. आणि याच्या व्यतिरिक्तही जे काही नाविन्यपूर्ण व्यवसाय आहेत ते या ई रिक्षाच्या माध्यमातून करता येऊ शकतात. गव्हर्नमेंटचा जो ध्येय आहे, उद्देश आहे या योजनेमागील, तो असा आहे की अपंग किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाकडे कसे वळवता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभं करता येईल, किंवा त्यांना कुठल्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता स्वतः कसा पैसा कमवू शकेल या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या अंतर्गत आपण पात्रता बघू आणि याचे वैशिष्ट्य पाहू. या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोबाईल शॉप ऑन व्हेकल खरेदीसाठी प्रति लाभार्थी जसं की आपण बघितलं 4.25 लाख रुपये अनुदान दिले जाते. हे वाहन परिवहन विभागाच्या परवानगीने ठरवलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यानुसार उपलब्ध करून दिले जाईल. आता समजा एखादा दिव्यांग व्यक्ती आहे, त्याला ई रिक्षा चालवता येऊ शकत नसेल, तर त्याला जर सुटेबल होत असेल अशा पद्धतीनं ते वाहन जर स्पेसिफाय किंवा कस्टमाइज ज्याला आपण म्हणतो, कस्टमाइज जर करता येत असेल तर तसं सुद्धा करून घेतलं जाऊ शकतं. आणि ते करून देण्याची जबाबदारी महामंडळाकडं किंवा गव्हर्नमेंटकडे असणार आहे. ते तसं वाहन तयार करून देतील. किंवा जर समजा त्याला चालवताच येत नसेल तर त्याच्यासोबत जो कोणी व्यक्ती असेल, घरातील बेरोजगार एखादा सदस्य असेल, तर त्याला त्याच्यासोबत तो ही रिक्षा चालवू शकतो. त्यानंतर मोबाईल व्हॅनचा 1 वर्षाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निवडलेल्या पुरवठादार संस्थेकडे असणार आहे. त्यानंतर 4.25 लाख रुपये म्हणजे 3.75 लाख रुपयाचे ई कार्ट वाहन खरेदी, RTOची नोंदणी, विमा तसेच लाभार्थ्याच्या दिव्यांगत्वानुसार आवश्यक पुनर्बांधणी आणि वाहन संरक्षणाचा खर्च याच्यामध्ये समावेश असेल. जर लाभार्थ्याला अधिक निधीची गरज भासली तर तो स्वतःच्या स्तरावर किंवा महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळ किंवा बँकेच्या मार्फत कर्ज घेऊ शकतो. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर खर्च लागत असेल तर त्याला बँकेच्या माध्यमातून किंवा विकास महामंडळ जे आहेत, अपंग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या माध्यमातून कर्ज त्याला करता येतं, कर्जाची फाईल. त्यानंतर योजनेच्या अटी आणि शर्ती किंवा पात्रता आपण पाहू. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे. लाभार्थ्याकडे किमान 40% दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र असावे.
त्याच्या व्यतिरिक्त जो शासकीय रुग्णालयातील शल्यचिकित्सक किंवा तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रमाणित केलेले सर्टिफिकेट त्याला दिव्यांगात्वाचं मिळालेलं पाहिजे. त्यानंतर अर्जदाराकडे UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. लाभार्थीचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 55 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. मदतीची आवश्यकता असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी त्यांच्या कायदेशीर पालकांना अर्ज करता येईल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जर स्वतःहून फॉर्म भरता येत नसेल, स्वतःच्या यांनी तर जे पालक आहेत त्यांना सांभाळणारे ते त्यांच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. निवडीच्या प्रक्रियेत जास्त अपंगत्व असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिलं, जसं 40%, 25%, 50% या प्रकारचं जे अपंगत्व असते, जास्त जे अपंगत्व ज्यांचं असेल त्यांना या योजनेत त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. तीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तींना वाहन चालवणे शक्य नसल्यास त्यांच्या सोबत असलेल्या सहाय्यकासोबत व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल. अर्ज करताना सर्व अटी मान्य असल्याचे आणि संबंधित वाहनाची देखभाल करण्याची लेखी बंधपत्र, बॉन्ड वगैरे सुद्धा त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता मोबाईल बँक खरेदी प्रक्रिया शासनाच्या प्रचलित खरेदी धोरणानुसार आणि निर्धारित प्रक्रियेप्रमाणे खरेदी करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अपंग वित्त विकास महामंडळ यांच्या मार्फत वाहन खरेदी केले जाईल. त्यानंतर अंमलबजावणी अधिकारी आणि संस्था आपण पाहू. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र अपंग वित्त आणि विकास महामंडळ तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहे. संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो आपण पाहू शकतो www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती. त्याचा संदर्भ क्रमांक आहे 201906-101438275 या शासन निर्णय GR नुसार आपण संपूर्ण माहिती पाहू शकतो. त्याचा हेल्पलाईन नंबर जो आहे तो 7820 म्हणजे 782090 4081 किंवा 9090 1182 18. याचा ईमेल ID जो आहे तो ईमेल ID आहे evehicle.mshfdc@gmail.com. जी वेबसाईट आहे अधिकृत ती वेबसाईट आहे https://register.mshfdc.co.in. आता नोंदणी व भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती जी आहे, आता याच्यासाठी जो आहे रिक्षासाठी ॲप्लिकेशन आपल्याला करावं लागतं. ते अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे. ते ऑनलाईन प्रक्रियेसाठी नोंदणीसाठी वेबसाईट दिलेली आहे https://register.mshfdc.co.in/EPPLY अप्लाय. भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती जर पाहायची असेल तर त्यासाठी सुद्धा लिंक आहे https://register.mshfdc.co.in/track application. आता या ज्या लिंक्स आहेत त्या मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देणार आहे. तिथे सुद्धा जाऊन तुम्ही त्याच्यावर क्लिक करून डायरेक्टली या लिंकवरती जाऊन अर्ज करू शकता किंवा अर्ज जर भरलेला असेल अगोदर तर त्याचं स्टेटस सुद्धा चेक करता येईल किंवा निवड यादी सुद्धा तुम्हाला तिथून डाउनलोड करता येईल. अर्ज कसा करावा हे आपण आता थोडीशी माहिती पाहूया. register.mshfdc.co.in ही वेबसाईट आपल्याला ब्राउझरला इथे ॲड्रेस बारमध्ये टाकायची आहे आणि टाकल्याच्या नंतर असं होम पेज इंटरफेस आपला ओपन होईल. त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिसेल की रजिस्टर, ट्रॅक ॲप्लिकेशन, इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म आणि व्ह्यू बेनिफिशियरी लिस्ट अशा प्रकारचे ऑप्शन येतील. जर तुम्हाला सविस्तर माहिती जर पाहिजे असेल, जाहिरात वाचायची असेल तर तुम्ही हे सुद्धा जाऊन माहिती घेऊ शकता. या वेबसाईटवरती ते अर्ज करण्यासाठी रजिस्टर हा पर्याय दिलेला आहे. त्यानंतर अगोदर अर्ज जर केला असेल त्याची जर माहिती आपल्याला ट्रॅक करायची असेल किंवा त्याचं जर सद्यस्थितीतील परिस्थिती त्याचं कुठल्या स्टेपला आहे अर्ज हे पाहायचं असेल तर इथे ट्रॅक ॲप्लिकेशनवरती क्लिक करून आपण पाहू शकतो. अर्जाबद्दलची माहिती कसा भरायचा, काही प्रश्न असतील तर ते आपण इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्ममध्ये जाऊन पाहू शकतो. आणि बेनिफिशियरी लिस्ट निवड यादी जर पाहायची असेल तर व्ह्यू बेनिफिशियरी या लिंकवर क्लिक करून आपण माहिती घेऊ शकतो. आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत, पण त्या अगोदर महत्त्वाची सूचना इथे झळकती आहे वेबसाईटवरती. ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहे. जसं की आपणास माहीत असेल 22 जानेवारीपासून हे अर्ज सुरू झालेले आहे. त्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती, परंतु ती वाढवून आता 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12 वाजेपर्यंत करण्यात आलेली. म्हणजे 10 तारखेच्या दुपारी 12 वाजेपर्यंतच आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर आपण पटकन समजून घेऊ की अर्ज कसा करायचा. इथे वेबसाईटवर आल्याच्या नंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे. ते आल्याच्या नंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स आपण अगोदर बघितले ते सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायचे. त्या व्यतिरिक्त काही अजून माहिती किंवा अजून ॲडिशनल डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत अर्ज करण्यापूर्वी, तर ते आपण जाणून घेऊ. अर्जदाराचा फोटो आपणास लागणार आहे. त्या ठिकाणी 15 KB ते 100 KBच्या दरम्यान तो फोटो आपल्याला स्कॅन करून ठेवायचा आहे आपल्या कम्प्युटरला. त्याच्यामध्ये त्याची हाईट 800 पिक्सल दिसली, हाईट आणि उंची असली पाहिजे, हाईट आणि विड्थ.
म्हणजे लांबी आणि रुंदी 800 पिक्सल इतकी असली पाहिजे. अर्धदाराची सही आपल्याला स्कॅन करायची 3 ते 30 KB आतमध्ये ती असली पाहिजे. त्याची जी उंची आहे ती 50 पिक्सल आणि विड्थ म्हणजे लांबी 190 पिक्सल असली पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट स्कॅन करून ठेवायचे 10 ते 500 KB दरम्यान ते असलं पाहिजे. अधिवास प्रमाणपत्र 10 ते 500 KB दरम्यान असले पाहिजे. JPG फॉर्मॅटमध्ये हे सगळे डॉक्युमेंट JPG फॉर्मॅटमध्ये स्कॅन करायचे. निवासी पुरावा जर असेल ॲड्रेस प्रूफ तो सुद्धा 10 ते 500 KB दरम्यान. दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते सुद्धा 10 ते 500 KB दरम्यान JPG फॉर्मॅटमध्ये. DID कार्ड जे आहे ते सुद्धा 10 ते 500 KB दरम्यान JPG फॉर्मॅटमध्ये. ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ ते सुद्धा 10 ते 500 KB दरम्यान JPG फॉर्मॅटमध्ये. आणि बँक पासबुकचं जे फर्स्ट पेज आहे पहिलं पान ते सुद्धा 10 ते 500 KB दरम्यान फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून घ्यायचे. ते सगळी डॉक्युमेंट स्कॅन करून घेतल्याच्या नंतर सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची. तर आपण जी लिंक बघितली आता त्या लिंकवरती रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर, आधार नंबर, UDID आणि ईमेल ID टाकायचा असतो. तर या ठिकाणी आपण बघू नोंदणी फॉर्म आला. इथे मोबाईल क्रमांक टाकणार आहोत आपण, नंतर आधार क्रमांक टाकायचा आहे. UDID क्रमांक तुमचा जो अपंगत्व कार्ड आहे त्याच्यावरती जो दिसेल UDID क्रमांक तो इथे टाकायचा आहे. तुमचा जो ईमेल ID असेल जो कायमस्वरूपी तुम्ही वापरत असाल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढे किंवा नेक्स्टचा पर्याय येईल. इथे पुढेवर किंवा नेक्स्टवर क्लिक केल्याच्या नंतर पेजवरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची. लाभार्थ्याचे पहिले नाव म्हणजे इनिशियल नेम आहे ते इथे टाकणार आपण. तर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव, जर महिला भरत असतील लग्न झालेल्या महिला भरत असतील तिथे पतीचे नाव टाकणार. वडिलाचं नाव असेल तर वडिलाचे नाव इथे टाकणार. लाभार्थ्याचे नाव इथे आडनाव येईल. त्यानंतर आईचे नाव इथे येईल. आईचे पतीचे नाव इथे टाकायचं आपल्याला. आईचे आडनाव इथे इथे आपण टाकणार आहोत. त्यानंतर जन्मतारीख, ते जन्मतारीख टाकणार आहोत. तारीख, महिना आणि वर्ष. त्यानंतर हे लिंग पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर, इतर वगैरे जे असेल ते आपण निवडणार आहोत. रक्तगट, तुमचा जो रक्तगट असेल तो इथे आपण निवडायचा आहे. त्यानंतर जात प्रवर्ग, सर्वसाधारण असेल ओपन तर सर्वसाधारणचा ऑप्शन निवडणार. इतर मागासवर्ग OBC असेल तर इतर मागासवर्ग निवडणार. अनुसूचित जाती SC असेल तर अनुसूचित जातीचा पर्याय. ST असेल तर अनुसूचित जमाती. VJ असेल तर विमुक्तचे VJ. NTB असेल तर भटक्या जमाती B. NTC असेल तर NTC असेल तर भटक्या जमाती क. NTD असेल तर भटक्या जमाती ड. अशा पद्धतीने आपला पर्याय निवडायचे. त्यानंतर आपला जातीचा जो दाखला आपण स्कॅन केला असेल JPG फॉर्मॅटमध्ये तो इथे आपल्याला अपलोड करावा लागतो. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर किंवा पुढे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे वाहनाचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला. ई कार्ड फॉर कार्गो, माल वाहतुकीसाठी कार्ड हाच ऑप्शन आपल्याला इथे निवडायचा आहे. हा निवडल्यानंतर वैवाहिक स्थिती, विवाहित आहे तर विवाहित, अविवाहित असेल तर अविवाहित, विधवा असेल विधवा, घटस्फोटित असेल घटस्फोटित. त्यानंतर विवाहित असल्यास पतीचे पूर्ण नाव किंवा पत्नीचे संपूर्ण नाव. लाभार्थ्याचे पालकाचे सहाय्यकाचे नाव इथे टाकणार आपण. त्यानंतर लाभार्थ्याचे पालकाचे किंवा सहाय्यकाचा मोबाईल नंबर इथे टाकणार. लाभार्थ्यासोबतचे नाते जे काही तुमचं रिलेशन असेल लाभार्थ्यासोबत, इथं वडील, आई असेल आई, पत्नी इथे आपण निवडणार आहोत. शैक्षणिक तपशील, शिक्षण जे झालं असेल ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिप्लोमा झाला असेल, पदवीधर, ग्रॅज्युएशन किंवा पदव्युत्तर, पोस्ट डिग्री वगैरे, किंवा अशिक्षित असेल तर अशिक्षित. त्यानंतर नेक्स्टवर किंवा पुढेचा पर्यायी त्याच्यावरती क्लिक करणार आहोत आपण. यावर क्लिक केल्यानंतर ॲड्रेसचे डिटेल्स भरायचे आहेत. अर्जदाराचे निवासाचे तपशील, तुमचा जो डिटेल ॲड्रेस असेल संपूर्ण पत्ता इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत तर हो. इथे अधिवास प्रमाणपत्र आपण स्कॅन केलेलं आहे इथे अपलोड करणार आहोत. त्यानंतर राज्य महाराष्ट्र, विभाग तुमचा जो येत असेल तो विभाग इथे निवडायचा आहे. ते आपले अमरावती, नागपूर वगैरे विविध विभाग आहेत. तो विभाग तुमच्या जिल्ह्यासाठी येत असेल तो विभाग इथे आपण निवडणार आहोत. त्यानंतर जिल्हा, ते तुमचा जिल्हा येईल. इथे तालुका निवडायचा, इथे गावाचं नाव निवडायचं आहे. सगळं ड्रॉपडाऊनमध्ये येतं. त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तिथे गाव आपल्याला निवडायचं असते. इथे कायमचा पत्ता जो सध्या जो पत्ता टाकलेला आहे तो जर कायमचा पत्ता असेल तिथे या ऑप्शनवर टिक करायचे तर तो पत्ता कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता सारखाच होऊन जाईल. नंतर पत्ता पुरावा, जो ॲड्रेस प्रूफ देत असाल, आधार कार्ड देत असाल तर आधार कार्ड किंवा इतर कुठलं डॉक्युमेंट असेल तर इथे निवडायचे आणि जे डॉक्युमेंट इथं निवडणार आहात ते डॉक्युमेंट इथे स्कॅन करून अपलोड करायचे. नंतर पुढे किंवा नेक्स्टचा पर्याय येईल त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डिसेबिलिटी डिटेल्स, तुमची जी दिव्यांगाची माहिती ती भरायची. इथे प्रमाणपत्र अपलोड करायचे. कायमची UDID जी नंबर आहे तो ते टाकायचे. दिव्यांगाचं इथं तुमचा कायमचा UDID असेल तर तो निवडा. जर तात्पुरता असेल तर तात्पुरता UDID ऑप्शन निवडा. आणि त्यानंतर दिव्यांगाचं प्रमाण तुमचं किती टक्के आहे, 100, 90%, 80%, 70%, 50% जे असेल तिथं तुम्हाला टाकायचं आहे. दिव्यांगाचा जो प्रकार आहे तो इथे खाली निवडायचा आहे.
त्यानंतर जन्मजात दिव्यांग जर असाल तर होय टाका, जर नसेल तर नाही टाका. दिव्यांगाचं चित्र जसं डोळ्याचं असेल किंवा पायाचं, हातापायाचं असेल किंवा मानसिक असेल, तर जो काही प्रकार असेल तो इथं आपल्याला निवडायचा आहे. नंतर पुढेवर क्लिक करा किंवा नेक्स्ट पर्याय येईल त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर रोजगाराची सद्यस्थिती जी आहे ती टाकायची. इथे नोकरीला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणारच नाही. बेरोजगार आपल्याला निवडावं लागणार आहे. आपण सरकारी कर्मचारी आहात का, तर नाही आपण निवडणार आहोत. दारिद्र्य रेषेखालील माहिती जी असेल, लागू असेल तर लागू, लागू नसेल तर लागू नाही. APL दारिद्र्य रेषेवरील कुटुंब असेल तर, BPL असेल दारिद्र्य रेषेखालील तर BPL निवडा, अंत्योदय असेल तर अंत्योदय. त्यानंतर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 10,000 खाली 10,000 ते 1,00,000. जर तुमचं उत्पन्न 10,000पेक्षा जास्त किंवा 10,000च्या खाली असेल तर 10,000 खाली निवडा. तर 10,000पेक्षा जास्त आणि 1,00,000च्या आत असेल तर हा ऑप्शन निवडायचा आहे. 1,00,000 ते 2,50,000 असेल तर हा पर्याय निवडायचा आहे. आणि या योजनेसाठी 2,50,000च्या वरती उत्पन्न जर असेल तर इलिजिबल किंवा पात्र ठरणार नाही, तर हा पर्याय करायचा नाही. त्यानंतर पुढे किंवा नेक्स्टवर क्लिक करा. तर आयडेंटिटी डिटेल्स, ओळख आणि बँक तपशील. ते ओळख प्रमाणपत्र म्हणून तुम्ही जे काही डॉक्युमेंट देणार आहात, जसं की आधार कार्ड देणार आहात तसं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जे काही डॉक्युमेंट देणार असाल इथे निवडायचं आहे आणि ते डॉक्युमेंट स्कॅन करून इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे त्या डॉक्युमेंटवरचा जो नंबर आहे, आधार नंबर, आधार कार्ड टाकत असेल तर आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड टाकत असेल तर पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड टाकत असेल तर मतदान कार्डचा नंबर, तो इथे आपण टाकणार आहोत. अशा रीतीनं ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर लाभार्थ्याचे बँक तपशील विचारतील. इथे बँक खातेदाराचे नाव, तुमचं पासबुकावर जसं नाव असेल तसं इथं स्पेलिंग टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचे आहे, बँकेचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे, ज्या बँकेचा खाता असेल. त्यानंतर त्याचा IFSC कोड इथे टाका, शाखेचं नाव इथे टाका, शाखा कोड कोणता आहे तो इथे टाकायचा आहे. सर्व माहिती तुम्हाला पासबुकवर मिळेल, इथे भरायची आहे. त्यानंतर शाखा कोड इथे टाकल्यानंतर बँकेचं जे पासबुकचं फ्रंट पेज आहे पहिलं, ते पेज स्कॅन केलेलं असेल JPG फॉर्मॅटमध्ये, ते इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर पहिलं पान अपलोड केल्याच्या नंतर आपण कोणता व्यवसाय करायला आपल्याला आवडेल तो प्रश्न आपल्याला विचारला जातो. तिथे आपल्याला तो निवडायचा आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय या कार्टवरती किंवा या रिक्षावरती करायचा आहे, तो इथे आपल्याला निवडायचा आहे. फूड आयटम, खाद्यपदार्थाचा करायचा असेल, इंडिपेंडंट स्वतंत्र व्यवसाय असेल, किरकोळ व्यापार असेल, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल किंवा अदर्स जर अन्य असेल तर अन्य व्यवसाय, तिथे तो पर्याय जो आपल्याला व्यवसाय करायचा आहे तो पर्याय इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे स्कॅन करून ठेवलेला, तो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे JPG फॉर्मॅटमध्ये. सिग्नेचर जी स्कॅन करून ठेवलेली आहे ती इथे अपलोड करणार. शेवटी पुढे हा पर्याय नेक्स्ट जो येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक घोषणापत्र येईल, त्या घोषणापत्रावरती माहिती वाचून शेवटी इथे होयवर क्लिक करा आणि पुढेवर क्लिक केल्यानंतर एक OTP आपल्या मोबाईलवर येतो, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तो OTP इथे मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर OTP पाठवावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर एक OTP येईल, तो तपासा म्हणून ऑप्शन येईल, तिथे प्रविष्ट करायचा आहे OTP आणि OTP तपासावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्याचा अशा पद्धतीचा एक मेसेज येईल आपल्या स्क्रीनवरती. अर्ज क्रमांक अशा पद्धतीने दिसेल, तुमचा मोबाईल नंबर अशा पद्धतीने तिथे स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सुद्धा अशा प्रकारचा मेसेज पाठवला जातो. युअर ॲप्लिकेशन ID, जो तुमचा ॲप्लिकेशन ID असेल तो येईल आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट टू दिव्यांगजन थ्रू व्हेरियस बिझनेसेस ऑन एन्व्हायरमेंटल व्हेकल, अशा प्रकारचं महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. आणि तसाच एक मेल, जो ईमेल ID तुम्ही टाकलेला असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मेलच्या माध्यमातून ॲप्लिकेशन ID मिळत असतो. तर हा ॲप्लिकेशन ID आपल्याला आवश्यक आहे. पुढे हाच ॲप्लिकेशन ID टाकून आपण आपल्या अर्जाची स्थिती काय झाली ती आपण पाहू शकतो, चेक करू शकतो. ती कशी चेक करणार, तर मागोवा कसा घेणार, तर https://register.mshfdc.co.in/track application या वेबसाईटवरती जायचं आहे. याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. अर्ज क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. लिंक ओपन झाल्याच्यानंतर असा इंटरफेस येईल, तिथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP पाठवावर क्लिक करा, एक OTP येईल, तो OTP सबमिट केल्याच्यानंतर मला अर्जाची जी स्थिती असेल सध्याची ती इथे दिसेल. अर्जाची स्थिती प्रलंबित असेल, प्रलंबितचा अर्थ असेल अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित आहे. नाकारला जर असेल तर अर्ज नाकारला गेला तर कोणत्या कारणामुळे नाकारला गेला ते सुद्धा समजेल. मंजूर जर झाला असेल तर अर्ज मंजूर म्हणून येईल. प्रतीक्षेत असेल तर अर्ज मंजूर म्हणून प्रतीक्षेत. पुढील स्लॉट, तर समजा पुढील स्लॉटसाठी तुमचा अर्ज गेला असेल तर अर्ज पुढील वर्षासाठी विचारात घेतला जाईल, असा त्याचा अर्थ होतो. हे अशा पद्धती आपण अर्जाची स्थिती पाहू शकतो.
हा त्याचा इंटरफेस आहे. अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी आपण अर्ज क्रमांक टाकला, मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP टाकल्याच्या नंतर लाभार्थीची अर्जाची स्थितीची अशा पद्धतीने स्क्रीन दाखवेल. ते तुम्हाला अर्ज क्रमांक दिसेल, तुमचा मोबाईल नंबर, अर्जाची स्थिती पेंडिंग वगैरे जी आहे ती इथे त्या पद्धतीने दिसेल. ॲप्लिकेशन डेट, तुमचं नाव आणि भरलेला संपूर्ण फॉर्म, इथे PDF सुद्धा तुम्ही डाउनलोड या अर्जाच्या स्थितीची करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हा अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. असेच आमचे इतर जे व्हिडिओ आहेत, सरकारी योजना असतील, सरकारी नोकरीची जी माहिती असेल, याची अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत माहिती देणारे व्हिडिओ आम्ही तयार करत राहणार आहोत आणि ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर ते तुम्हाला जर हवे असतील तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. परंतु तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद.